विषय वजन कमी करण्याचा असो किंवा डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवण्याचा असो, जो तो हेच सांगतो. भरपूर भाज्या खा, म्हणजे वजन लवकर कमी होईल आणि डायबिटीज असेल तर शुगर नियंत्रणात राहण्यासाठी मदत होईल. पण नुसतंच भाज्या खाणं खरंच शक्य आहे का हो? खरंच शक्य आहे. हा पदार्थ ट्राय करा. एक बाउल भरून भाज्या यामध्ये घातलेल्या आहे आणि चवीला एवढा मस्त लागतो ना, पोटभर कितीही खाल्ला ना तर मन भरणार नाही. रोजही खाऊ शकाल एवढा चविष्ट लागतो. विशेष म्हणजे लहान मुलांसाठी भरपूर पौष्टिक आहे. ज्यांच्या घरी लहान मुलं असतात त्यांना सर्वांनाच अनुभव आहे. मुलांना कितीही म्हटलं ना, भाज्या खा, अजिबात खाणार नाही. पण अशा पद्धतीने जर तुम्ही बनवून खायला घालाल ना, तर मुले रोजही तुम्हाला बनवून मागतील एवढा चविष्ट हा पदार्थ लागतो. तर सर्वात आधी मी पत्ताकोबी बारीक चिरून घातलेली आहे. अशी उभी आणि पातळ चिरायची. सोबतच कांदा, टोमॅटोही घातलेला आहे. टोमॅटोच्या बिया आणि रस काढून घ्यायचा. मी गाजरसुद्धा असं उभा आणि पातळ चिरून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर सुरीने असं बारीक चिरत बसण्याचा कंटाळा येत असेल ना, तर कटरसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल असतात. त्याचा वापर करून सुद्धा सहज तुम्ही याला कट करू शकता. तुमचा वेळही वाचेल. आता इथे मी मूठभरून पालकची पानं घेतलेली आहे. ती सुद्धा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. भरपूर कोथिंबीर घालायची. ही सुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायची. पुदिना नक्की घालायचा. पुदिन्यामुळे याला चव खूप मस्त येते. अगदी थोड्या प्रमाणात घालायचा. लसूण आल्याची पेस्ट घालते आहे. सोबतच चिली फ्लेक्स घालायचे किंवा मिरचीची पेस्ट घालू शकता. मिक्स हर्ब घालायची आहे. असेल तर घाला, स्किप करू शकता. सोबतच आपल्याला मीठ घालायचं आहे. आता मीठ घातल्यामुळे काय होणार आहे, की आपण जेव्हा याला मीठ घालून असं चोळू ना, तर या भाज्यांना पाणी सुटायला लागतं. म्हणजे आपल्याला जास्तीचं पाणी किती घालायचं आहे ते कळेल. तर याला चोळून 2 ते 3 मिनिटासाठी असं आपल्याला छान एकजीव करायचा आहे. यानंतर प्रोटीनसाठी इथे मी पनीर घालते आहे. पनीर इथे 20 ते 25 ग्रॅम घातलं तरीही चालेल. तुम्हाला जास्त घालायचं असेल घालू शकता. तुम्ही यामध्ये चीजसुद्धा घालू शकता. लहान मुलांना आवडेल. थोड्या प्रमाणात चीज घातलेलं चालतं. वेट लॉससाठी सुद्धा मदत करतं, कारण त्यामध्ये सुद्धा प्रोटीनच असतं, पण जास्त प्रमाणात घालायचं नाही. आता यामध्ये मी ओट्सचं पीठ घालते आहे. माझ्याकडे हे पॅकेट्स अवेलेबल होतं तेच मी घालते आहे. पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्लेन ओट्स मिक्सरला फिरवून त्याचं पावडर करून तेही घालू शकता. आणि 2 चमचे यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. यामुळे याला बाइंडिंग येतं. कारण ओट्स जे असतात ना, त्याचा चिला बनवल्यानंतर थोडा कडक होऊन जातो, तुटू शकतो. म्हणून बाइंडिंगसाठी आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे आणि बेसन पिठामुळे याला चवही छान येते, बाइंडिंगसुद्धा मिळतं. ओट्सचं जे पीठ असतं ना, ते ग्लुटेन फ्री असतं. याचा ग्लायसेमिक इंडेक्स फार कमी असतो. त्यामुळे ज्यांना डायबिटीज असेल, ते नाश्त्यामध्ये ओट्स खाऊ शकतात, पोटभर खाऊ शकतात आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी तुम्हाला तर माहितीच आहे, ओट्स किती फायदेशीर असतात. तर नक्की तुमच्या डाएटमध्ये तुम्ही ओट्सचा वापर करा. अशा पद्धतीने एकदा चिला बनवून बघा. खूप मस्त लागतो चवीला. बनवायला फार सोपी आहे. थोडंसं पाणी घालायचं आणि घट्टच बॅटर तयार करायचं आहे. आता तव्यावर मी अगदी थोडं साजूक तूप घातलेलं आहे. वेट लॉस करत असताना तूप फार मदत करतं. जे फॅट असतं ना, ते कट डाऊन करण्यासाठी आपल्याला तूपच मदत करतं. त्यामुळे शक्य असेल तर तेलाऐवजी तुपाचा वापर करा. पण तो सुद्धा आपल्याला अगदी कमी प्रमाणात करायचा आहे. 2 ते 3 चमचे नाही, अगदी छोटा 1 चमचा दिवसभरातून. चला, आता हे जे बॅटर आहे ना, मी असं छान पातळ पसरवून घेतलेलं आहे. बघा, वेट लॉस करत असताना सर्वात मोठी अडचण काय आहे ते माहिती आहे? आपल्याला फास्ट फूड खाण्याची जी सवय पडलेली असते ना, ती काही केल्या जात नाही. पण त्यावर मी एक सोल्युशन काढलेलं आहे. मी निवडलेला आहे डिझायनोचा हा पिनी पास्ता. हा 100% ड्युरम व्हीट सेमोलिना पास्ता आहे. ना यामध्ये आर्टिफिशियल कलर आहे ना फ्लेवर, आणि अगारोच्या केटलमुळे मला फार सोपं होऊन जातं. चला, इथे आता मी चिल्यावर ना थोडंसं वरून तूपसुद्धा घातलेलं आहे. थोडासा कडक व्हायला लागला, म्हणजे आपल्याला पलटवता येईल एवढा कडक झाला, की लगेच याला पलटवून घ्यायचं. गॅस मी मीडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे. इंडक्शनवर मी मीडियमवरच टेम्परेचर सेट केलेलं आहे. तुम्ही गॅसवर केलेलं असेल तर मीडियम फ्लेमवर करा. बघा, दोन्ही बाजूनी मी छान याला परतवून घेतलेलं आहे आणि थोडंसं तूप ब्रश करायचं आहे. ब्रशचा वापर करा, म्हणजे तुपाचा वापर अगदी कमी होतो. आणि याला थोडं दाब देऊन असं आपल्याला शिजवून घ्यायचा, म्हणजे आतून छान शिजला जातो. बघा, हा चिला म्हणजे नेहमीच्या चिल्यापेक्षा अगदी आगळा वेगळा, जास्त चविष्ट आणि जास्त पौष्टिक आहे. असं मी का म्हणते आहे? कारण हा चिला म्हणजे एक कंप्लीट कंबो आहे, ज्यामध्ये प्रोटीन, फायबर आणि गुड फॅट योग्य प्रमाणात घातलेले आहे. आणि यामध्ये ना 80% फायबरच घातलेलं आहे, जे वेट लॉस करण्यासाठी जास्त महत्त्वाचं असतं. आणि प्रोटीन तर प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये घ्यायलाच हवं. तर आपण त्यासाठी पनीर घातलेलं आहे, जे चवीलाही फार मस्त लागतं. आणि गुड फॅट्स आपल्या आहारामध्ये असायलाच हवे. तर त्यासाठी आपण तुपाचा वापर केलेला आहे. आणि चवीला म्हणाल ना, तर पिझ्झापेक्षा जास्त चविष्ट लागतो. तुम्ही एकदा मुलांना खायला घाला, बघाल मुले पिझ्झाची चवसुद्धा विसरून जाईल, एवढा चविष्ट हा चिला लागतो. आता वेट लॉस करण्यासाठी तुम्हाला बेचव खाण्याची गरज नाही आहे. असा चिला तुम्ही रोजही जरी खाल्ला ना, तरी कंटाळा येणार नाही, एवढा चविष्ट लागतो. बघा, इथे लहान मुलांसाठी बनवायचं असेल ना, तर मोझरेला चीज तुम्ही थोडंसं वरून घालू शकता. जास्त प्रमाणात नाही, थोड्या प्रमाणात नक्कीच घाला. कारण यामध्ये सुद्धा प्रोटीनच असतं.
आणि हो, तुम्हाला जर अंडी घालायची असेल ना, तर जेव्हा आपण बॅटर तयार केलं, तेव्हा तुम्ही यामध्ये अंडीसुद्धा घालू शकता. म्हणजे तुम्हाला बेसन पिठाच्या ऐवजी यामध्ये अंड घालता येईल. 1 अंड होल एग ते घालता येईल तुम्हाला. तर तसंही तुम्ही करू शकता. जर अंडी खात असेल, तर ते ऑप्शनसुद्धा तुमच्यासाठी बेस्ट आहे. तर बघा इथे आपला चिला बनवून तयार झालेला आहे. तुमच्या आवडत्या कुठल्याही चटणीबरोबर खा किंवा नुसताही खाल्ला ना तरी छानच लागतो. रेसिपी ट्राय नक्की करा. कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच रेसिपी पुढेही बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो नक्की करा.